हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज थेरम बघत होतो. तर त्याच्यामध्ये डायनॅमिक लिफ्ट ऑफ एरोफॉइल ही आपण बर्नॉलीज थेरमचे फर्स्ट ऍप्लिकेशन बघितलेलं होतं. आता याच्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन आहे, दॅट इज व्हेंचुरीमीटर. ओके, व्हेंचुरीमीटर इज द सेकंड ऍप्लिकेशन ऑफ दिस बर्नॉलीज थेरम. व्हेंचुरीमीटर. ओके, आता हे व्हेंचुरीमीटर म्हणजे काय आहे, तर हे एक डिव्हाइस आहे. अँड बाय युझिंग दिस डिव्हाइस वी कॅन मेजर the velocity of flow in a pipe as well as discharge or volume flow rate through a particular pipe. So व्हेंचुरीमीटर हे असं डिव्हाइस आहे की ज्याच्या साहाय्यानं एखाद्या पाईप मधून किती व्हेलॉसिटीनं फ्लुइड फ्लो होतंय ते आपण फाइंड आउट करू शकतो, किंवा त्याचबरोबर त्या पाईप मधून पर सेकंड किती व्हॉल्यूम ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड फ्लो होतंय ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, इट इज a device used to measure velocity of flow and volume flow rate. Volume flow rate म्हणजे किती लिटर पर मिनिट किंवा किती लिटर पर सेकंड काय होते, लिक्विड फ्लो होते. व्हॉल्यूम फ्लो रेट ऑफ फ्लो इन ए पाईप म्हणजे एखाद्या पाईप मधून किती व्हेलॉसिटीनं लिक्विड फ्लो होत आहे किंवा किती व्हॉल्यूम फ्लो रेट एका पर्टिक्युलर पाईप मध्ये आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण व्हेंचुरीमीटर नावाचं डिव्हाइस जे आहे ते यूज करू शकतो. आता व्हेंचुरीमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि त्याचा फॉर्म्युला कसा येणार बघा. तर सपोज दिस इज अ पाईप विच इज कॅरिंग द लिक्विड. ही एक पाईप आहे आणि ती लिक्विड काय करते, कॅरी करते. आता या पाईप मधला आपल्याला काय करायचे असेल, फ्लो होणाऱ्या लिक्विडची वेलॉसिटी मेजर करायची असेल तर इथं व्हेंचुरीमीटर बसवलेलं असतं. तर व्हेंचुरीमीटर म्हणजे काय असतं, अशा प्रकारे एक डिक्रीजिंग क्रॉस सेक्शन असतो, त्याच्यानंतर कॉन्स्टंट क्रॉस सेक्शन असतो आणि परत काय असतो, इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शन असतो, विच इज अगेन कनेक्टेड टू द पाईप. लक्षात येते. सो दिस इज इनलेट पाईप, दिस इज आउटलेट पाईप, आणि इथून इथपर्यंत लक्षात घ्या, इथून इथपर्यंत जे डिव्हाइस आहे ना, म्हणजे डिक्रीजिंग क्रॉस सेक्शन आणि त्याच्यानंतर परत इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शन, हे जे डिव्हाइस आहे ना, या डिव्हाइसलाच काय म्हणतो आपण, व्हेंचुरीमीटर असं म्हणतो. सो हा जो एवढा पार्ट आहे ना, मिडल पार्ट, या मिडल पार्टलाच काय म्हटलं जातं, व्हेंचुरीमीटर असं म्हटलं जातं. आणि या अशा प्रकारच्या अरेंजमेंटच्या साहाय्याने किंवा व्हेंचुरीमीटरच्या साहाय्याने या पाईप मधून फ्लो होणाऱ्या लिक्विडची व्हेलॉसिटी किती आहे हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करू शकतो लक्षात घ्या. या व्हेंचुरीमीटरला इथं आणखी एक अरेंजमेंट असणार आहे आणि ती म्हणजे काय असणार आहे, इन्व्हर्टेड युट्यूब असणार आहे. ओके, इथे एक युट्यूब देखील असते या पद्धतीनं. या पद्धतीनं बेंड झालेली असणार आहे आणि इथं कनेक्टेड असणार आहे परत. सो दिस इज अ युट्यूब. ठीक आहे, आणि याच्यामधून जे आहे ते लिक्विड फ्रॉम लेफ्ट टू राईट या पद्धतीनं फ्लो होत असणार आहे. लिक्विड इज फ्लोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता इथे ऍक्च्युली कसं होणार लक्षात घ्या, लिक्विड लेफ्ट टू राईट फ्लो होत असताना, ओके, आपल्याला कंटिन्युटी इक्वेशन माहित आहे. कंटिन्युटी इक्वेशन नुसार जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असतो, आता या ठिकाणी हा पॉईंट सपोज आपण काय कन्सिडर केला, पॉईंट नंबर 1 कन्सिडर केला. ओके, सपोज दिस इज पॉईंट नंबर 1 आहे अँड दिस हिअर देर इज अ पॉईंट नंबर 2 आहे. ओके, पॉईंट नंबर 1 जवळ काय बघा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे म्हणजे व्हेलॉसिटी कमी असणार आहे, आणि पॉईंट नंबर 2 जवळ काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी आहे. म्हणजे इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सपोज A1 असेल आणि इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सपोज A2 असेल. या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते, कारण पाईपचा डायमीटर आणि या व्हेंचुरीमीटरच्या मधला डायमीटर हा इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो, मेजर करू शकतो. या दोन्ही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला माहित असतात. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त तिथे व्हेलॉसिटी कमी असते कंटिन्युटी इक्वेशन नुसार, आणि जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी तिथे व्हेलॉसिटी जास्त.
म्हणजे 1 या ठिकाणी कायनेटिक व्हेलॉसिटी जास्त त्याच्यामुळे कायनेटिक 1 या ठिकाणी व्हेलॉसिटी कमी त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी कमी असणार आणि 2 या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे. बरोबर? आणि बर्नॉलिस प्रिन्सिपल काय सांगतं की ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी कमी असते त्या ठिकाणी प्रेशर काय असतं जास्त असतं. प्रेशर जास्त म्हणजे इकडची लिक्विड लेवल जी आहे ना ती थोडीशी जास्त हाईटला असणार आहे. ठीक आहे. आणि जिथं कायनेटिक एनर्जी जास्त तिथं प्रेशर काय असतं कमी असतं आणि प्रेशर कमी असल्यामुळे लिक्विड जे आहे ते कमी हाईटला राईज होणार आहे. त्याच्यामुळं हा जो मॅनोमीटर असणार आहे यू शेप्ड मॅनोमीटर याला काय म्हणू शकतो आपण इन्व्हर्टेड मॅनोमीटर असं म्हणू शकतो. तर हा काय करू शकतो आपण प्रेशर मेजरमेंटसाठी वापरतो. तर याच्यामध्ये दोन्ही साइडची जी लिक्विड लेवल आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे डिफरन्स असणार आहे आणि एच हाईटचा तिथं डिफरन्स असणार आहे. आता ही एच हाईट काय सांगणार आहे तर 1 पॉइंटचं प्रेशर आणि 2 पॉइंटचं प्रेशर यांच्यामधलं डिफरन्स सांगणार आहे. लक्षात येत आहे. आता काय करूया आपण पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2 ला काय करूया बर्नॉलिस थिरम यूज करूया. ओके सो बाय बर्नॉलिस थिरम काय होणार बघा टोटल एनर्जी ऍट पॉइंट 1 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे टोटल एनर्जी ऍट पॉइंट 2 असलं पाहिजे. टोटल एनर्जी ऍट 1 म्हणजे काय कायनेटिक एनर्जी दॅट इज हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस potential energy rho gh plus pressure energy that is P1. So half rho V1 square rho gh1 plus P1 is equal to काय ना this is the total energy on the left hand side. तसं total energy on right hand side half rho V2 square plus rho gh2 plus P2 असं इक्वेशन येणार आहे. आता याच्यामध्ये पॉईंट नंबर 1 आणि पॉईंट नंबर 2 हे सेम हाईटला पॉईंट आहेत त्याच्यामुळे हे h1 इज इक्वल टू h2 असल्यामुळे काय होतं या दोन टर्म कॅन्सल होतात आणि त्याच्यामुळं 1 या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे जास्त असणार आहे. ठीक आहे. सो P1 मायनस P2 चा फॉर्म्युला काय येणार बघा P1 मायनस P2 इकडे येणार आहे. तर हाफ रो V2 स्क्वेअर आणि ही टर्म इकडे नेऊया दॅट इज हाफ रो V1 स्क्वेअर येणार. आता P1 मायनस P2 म्हणजे काय असणार आहे 1 पॉइंटचं प्रेशर आणि 2 पॉइंटचं प्रेशर हे कोण रिप्रेझेंट करणार आहे ही जी हाईट आहे ना इथं मॅनोमीटर मध्ये जी लिक्विड दोन लिक्विड कॉलमच्या हाईट मधला डिफरन्स एच आहे ना तो रिप्रेझेंट करणार आहे. सो P1 मायनस P2 म्हणजे काय येणार आहे रो जी एच इज इक्वल टू हाफ रो कॉमन काढूया V2 स्क्वेअर मायनस काय होणार आहे V1 स्क्वेअर होणार इथं रो देखील कॅन्सल होईल. ओके सो GH इज इक्वल टू काय होणार बघा GH इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. त्याचबरोबर कंटिन्युटी इक्वेशन नुसार ऑल्सो बाय कंटिन्युटी इक्वेशन नुसार काय होणार आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 इंटू व्हेलॉसिटी 1 इज इक्वल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2 इंटू व्हेलॉसिटी 2 येणार आहे. A1 V1 इज इक्वल टू A2 V2 येते. सपोज आपल्याला 1 पॉइंटची व्हेलॉसिटी म्हणजे या पाईप मधल्या फ्लो होणारी लिक्विडची व्हेलॉसिटी V1 फाइंड आउट करायची तर आपल्याला V2 रिप्लेस करावं लागेल. सो V2 इज इक्वल टू काय होणार बघा A1 बाय A2 इंटू V1 येणार आहे आणि इथं प्लेस केलं तर GH इज इक्वल टू हे 2 ला LHS ला आणूया 2GH इज इक्वल टू काय होणार V2 स्क्वेअर म्हणजे A1 बाय A2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V1 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर आणि हे इक्वेशन सॉल्व्ह झालं की याच्यामध्ये सगळ्या नोन थिंग्स आहेत आपल्याला. दोन्ही ठिकाणचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन माहित आहे मॅनोमीटर मध्ये असणाऱ्या दोन लिक्विड लेवलचा डिफरन्स म्हणजे एच पण माहित असणार A1 A2 माहित असणार आणि याच्यामध्ये अननोन काय फक्त V1 आहे. ओके तर 2GH इज इक्वल टू काय येणार आहे V1 स्क्वेअर जर इथं कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे A1 बाय A2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 राहणार आहे. A1 बाय A2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. ओके या पद्धतीनं व्हेलॉसिटी ऍट पॉइंट 1 इज इक्वल टू काय येणार आहे अंडर रूट 2GH डिवायडेड बाय
A1 by A2 ब्रॅकेट स्क्वेअर -1 येणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला व्हेंचुरोमीटर साठी लक्षात ठेवावा लागेल, पाठ करून ठेवावा लागणार आहे. ओके, तर या पद्धतीने व्हेलॉसिटी ॲट पॉइंट 1 डिसाइड करू शकतो. आणि व्हेलॉसिटी ॲट पॉइंट 1 मिळाली की मग व्हॉल्यूम फ्लो रेट किती येणार बघा. व्हॉल्यूम फ्लो रेट जो मीटर क्यूब पर सेकंड मध्ये असतो, किती मीटर क्यूब लिक्विड फ्लो होणार आहे पर सेकंड, त्याला व्हॉल्यूम फ्लो रेट असं म्हणतो. सो व्हॉल्यूम फ्लो रेट मग कसं काढणार व्हेलॉसिटी मिळाली तर, व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी असतं. सो व्हॉल्यूम फ्लो रेट इज इक्वल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 इंटू व्हेलॉसिटी 1 येणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं व्हॉल्यूम फ्लो रेट तुमचा येणार आहे. ओके, तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे √2gh √2gh अपॉन A1 by A2 ब्रॅकेट स्क्वेअर -1 अँड व्हॉल्यूम फ्लो रेटचा फॉर्म्युला आहे दॅट इज A1 इंटू V1. म्हणजे याच्यामध्ये व्हेंचुरोमीटर मध्ये बेसिक फॉर्म्युला काय लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ही स्टेप जी आहे ना, मिडल स्टेप, ही तुम्हाला काय पाहिजे लक्षात राहिली पाहिजे. फॉर्म्युला पार्ट होण्यापेक्षा ही स्टेप तुम्हाला इझिली लक्षात राहू शकते. म्हणजे 2 पॉईंटचा प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू 2 पॉईंटच्या कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स. ओके, याच्यावरून सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय, फॉर्म्युला जरी आठवला नाही तरी. म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा के एवढा फॉर्म्युला व्हेंचुरोमीटर साठी लक्षात ठेवला तरी भरपूर आहे, याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा. सो यू कॅन नोट दिस. व्हेंचुरोमीटरचा प्रॉब्लेम आला तर काय करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा के. डेल्टा पी म्हणजे काय, दॅट इज प्रेशर डिफरन्स, दॅट इज P1 मायनस P2. त्या 2 पॉईंट मधला व्हेंचुरोमीटरच्या अगोदरचा आणि व्हेंचुरोमीटर मधला प्रेशर यांचा डिफरन्स इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे, हाफ रो इन ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. हाफ रो इन ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर व्हेंचुरोमीटरचा कुठलाही प्रॉब्लेम जरी तुमच्या समोर आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. व्हेंचुरोमीटरचा एक क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन कसा आहे बघा. अ फ्लो ऑफ ब्लड इन अ लार्ज आर्टरी ऑफ anesthetized dog is diverted through a व्हेंचुरोमीटर. म्हणजे डॉगच्या आर्टरी मधला जो ब्लड फ्लो आहे तो काय केलेला आहे, एका व्हेंचुरोमीटर मधून पास केलाय. द वायडर पार्ट ऑफ द व्हेंचुरोमीटर हॅज क्रॉस सेक्शन एरिया. वायडर पार्ट म्हणजे सुरुवातीचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे व्हेंचुरोमीटर असं असतं ना, व्हेंचुरोमीटर मध्ये या पद्धतीने अरेंजमेंट असणार आहे. ओके, याला व्हेंचुरोमीटर म्हणायचं. तर याच्यातला वायडर पार्ट म्हणजे काय, इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 तो दिलाय 16 mm स्क्वेअर. 16 mm स्क्वेअर. अँड द नॅरोअर पार्ट म्हणजे इथला नॅरोअर पार्टचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलाय A2 इज इक्वल टू 8 mm स्क्वेअर. द प्रेशर ड्रॉप इन द आर्टरी म्हणजे प्रेशर ड्रॉप म्हणजे प्रेशर डिफरन्स. 1 पॉइंटला प्रेशर जास्त असणार आहे, 2 पॉइंटला प्रेशर कमी असणार आहे. सो P1 मायनस P2 जे आहे तो दिलाय 24 पास्कल. व्हॉट इज द स्पीड ऑफ द ब्लड इन आर्टरी. आर्टरी मधलं स्पीड ऑफ ब्लड काढायचं आहे, म्हणजे इथलं V1 कॅल्क्युलेट करायचं आहे. V1. V2 म्हणजे काय असणार आहे, ती इन्क्रीज व्हेलॉसिटी असणार आहे. इथली व्हेलॉसिटी सपोज V2 असेल तर आपल्याला व्हेंचुरोमीटरचा मी कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितलाय, डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा के. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा के. इथं क्वेश्चन मध्ये डेन्सिटी ऑफ ब्लड देखील दिले. डेन्सिटी ऑफ ब्लड आहे दॅट इज 1060 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे. आता डेल्टा पी म्हणजे काय असणार आहे, P1 मायनस P2 असणार. आणि डेल्टा के म्हणजे काय असणार आहे, हाफ रो इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर असणार. बरोबर. आता LHS तर 24 पास्कल दिलेला आहे. हाफ इंटू रोची व्हॅल्यू दिली 1060 इंटू V2 स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, A1 V1 डिवायडेड बाय A2 याचा स्क्वेअर येणार आहे मायनस V1 स्क्वेअर. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. व्हेंचुरोमीटरचा प्रॉब्लेम आला की लक्षात घ्या, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. दॅट इज डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा के. P1 मायनस P2 म्हणजे डेल्टा के म्हणजे काय,
चेंज इन कायनेटिक एनर्जी हाफ रो इन ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर आणि V2 म्हणजे काय असतं A1 V1 बाय A2. सो 2 ने याला डिवाइड केलं तर किती होणार हे 530 हे इकडे जाऊन डिवाइड होईल 24 डिवाइडेड बाय 530 इज इक्वल टू A1 बाय A2. आता इथं V1 स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो इन ब्रॅकेट A1 बाय A2 स्क्वेअर मायनस 1 येणार. आता A1 बाय A2 काढलं तर किती येणार आहे 2 येणार ना. 16 बाय 8 म्हणजे 2, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. ओके, सो 24 बाय 530 is equal to V1 square in bracket 4 minus 1 येणार. Okay, so therefore here काय होणार बघा V1 square is equal to 4 minus 1 म्हणजे 3 इकडे जाऊन डिवाइड होणार 24 divided by 530 into 4 sorry into 3 8 न याला डायरेक्टली डिवाइड करूया. वन डिवाइडेड बाय 66.25 होणार that is V1 square. Okay, V1 square is 1 divided by 66.25. कॅल्क्युलेशन किती येते बघूया. हे सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे कॅल्क्युलेशन करून स्क्वेअर रूट काढल्यानंतरची व्हॅल्यू येते 0.12 मीटर पर सेकंड. ओके, सो दिस इज द आन्सर. सो व्हेंचुरीमीटरचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर बेसिक फॉर्म्युला डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा के ठेवायचं आहे लक्षात आणि V2 तिथं रिप्लेस करायचं आहे A1 V1 बाय A2 न कंटिन्युटी इक्वेशन नुसार येणार आहे. ओके, सो दिस इज वन प्रॉब्लेम ऑफ द व्हेंचुरीमीटर. या टाइपचा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हा लक्षात ठेवायचा आहे. आता नेक्स्ट आहे दॅट इज नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज थेरम, दॅट इज द थर्ड ऍप्लिकेशन, that is velocity of efflux. Velocity of efflux. आणि यालाच काय म्हटलं जातं टॉरिसेलीज थेरम असं म्हटलं जातं. टॉरिसेलीज थेरम. ओके, velocity of efflux or टॉरिसेलीज थेरम असं म्हणायचं. आता इफ्लक्स म्हणजे काय तर आउटफ्लो ऑफ ए लिक्विड or outflow of a fluid is called as efflux and the speed of that liquid coming out is called as speed of efflux किंवा velocity of efflux. बघा efflux म्हणजे काय the outflow of a fluid म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पाईप मधून फ्लुइड बाहेर पडत असेल किंवा एखाद्या कंटेनर मधून फ्लुइड किंवा लिक्विड काय करत असेल बाहेर पडत असेल. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंटेनरला आपण पाण्याच्या टाकीला सपोज आपण एक होल पाडलं तर त्या होल मधून काय होणार आहे लिक्विड बाहेर पडणार आहे. तर ते बाहेर पडणार जे लिक्विड जे आहे किंवा ते आउटफ्लो ऑफ द लिक्विड जे आहे ना त्यालाच काय म्हणायचं इफ्लक्स म्हणायचं. द आउटफ्लो ऑफ अ फ्लुइड, आउटफ्लो ऑफ ए फ्लुइड फ्रॉम ए कंटेनर is called as efflux. Okay, efflux, outflow of the fluid किंवा outflow of a liquid. म्हणजे फॉर एक्झाम्पल efflux म्हणजे काय याचं पुन्हा एकदा एक्झाम्पल बघा. सपोज अशा प्रकारे एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला काय आहे बॉटमला एक होल आहे या पद्धतीनं आणि हा कंटेनर इथपर्यंत लिक्विडनं भरलेला आहे. सो
काय होणार आहे, या कंटेनर या होल मधून काय होणार आहे, कंटिन्युअसली या पद्धतीनं आउटफ्लो ऑफ लिक्विड होणार आहे. आणि हा आउटफ्लो ऑफ लिक्विडलाच काय म्हणायचं, इफ्लक्स असं म्हणायचं, इफ्लक्स. ठीक आहे, म्हणजे बाहेर पडणारा लिक्विड जेट त्याला इफ्लक्स असं आपण म्हणतो. अँड स्पीड ऑफ दिस लिक्विड कमिंग आउट किंवा स्पीड किंवा velocity of liquid coming out is called as velocity of efflux. Okay, so velocity of liquid coming out is called as velocity of efflux. ठीक आहे. आता या velocity of efflux चा फॉर्म्युला काय येतोय, तो फॉर्म्युला आपण डिराइव्ह करायचा आहे बाय युजिंग बर्नॉलीज थेरम. आता बर्नॉलीज थेरमच्या साहाय्याने velocity of efflux कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा आपण. सपोज देर इज अ कंटेनर लाईक दिस. पुन्हा एकदा आपण एक कंटेनर कन्सिडर करूया. दिस कंटेनर इज फिल्ड विथ लिक्विड. आणि या कंटेनरला सपोज एक स्मॉल होल आहे इथं. ओके, आणि याच्यामधून इफ्लक्स जे आहे ते या पद्धतीने बाहेर पडते, लिक्विड बाहेर पडते कंटिन्युअसली. लाईक दिस. आता इथे मी 2 पॉइंट कन्सिडर करणार आहे. फर्स्ट पॉइंट इज जस्ट इनसाइड दिस ओरिफाइस अँड सेकंड पॉइंट इज जस्ट आउटसाइड द ओरिफाइस. ओरिफाइसच्या जस्ट इनसाइडचा पॉइंट नंबर 1 आहे. ओरिफाइस म्हणजे काय, हे होल जे आहे, कंटेनरला पाडलेलं जे होल आहे त्या होलला ओरिफाइस असं म्हणतो. ओरिफाइसच्या जस्ट इनसाइड पॉइंट 1 आहे आणि ओरिफाइसच्या जस्ट आउटसाइड पॉइंट 2 आहे. हे जे ओरिफाइस आहे किंवा हे जे होल आहे ते लिक्विड सरफेस पासून सपोज एच एवढ्या डेप्थला आहे, आणि इथून जे बाहेर पडणार जे लिक्विड आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे, व्ही आहे. दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स किती आहे, व्ही आहे. ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, तर बघा, बाय बर्नॉलीज प्रिन्सिपल, बाय बर्नॉलीज थेरम, बघा पॉइंट नंबर 1 ला प्रेशर सपोज P1 असेल, प्लस पॉइंट नंबर 1 ची व्हेलॉसिटी काय असेल, V1 असेल. तर प्रेशर एनर्जी प्लस काय नाही, कारण दोन्ही पॉइंट काय असणार आहेत, सेम हाईटला आहेत, त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय लिहायची गरज नाही. P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू पॉइंट नंबर 2 ला काय येणार आहे, P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. आता 1 पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय, 1 पॉइंटच्या वर लिक्विड कॉलम आहे आणि त्याच्यावर ऍटमॉस्फिअर आहे, त्याच्यामुळे 1 पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय येणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज PATM प्लस रो जी एच येणार आहे, प्लस हाफ रो इंटू 0 स्क्वेअर येणार आहे. पॉइंट नंबर 1 जो आहे ना तो लिक्विडच्या आतमधला पॉइंट आहे आणि लिक्विडच्या म्हणजे कंटेनरच्या आतमधला पॉइंट आहे आणि कंटेनरच्या आतमधलं सगळं लिक्विड रेस्ट मध्ये, ते काय फ्लो होत नाहीये, त्याच्यामुळे 1 पॉइंटची व्हेलॉसिटी 0 असणार आहे. त्याच्यानंतर 2 हा जो पॉइंट आहे, या 2 पॉइंटला फक्त ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होत आहे, म्हणजे PATM. बाकी त्याच्यावर 2 पॉइंटच्या वर कुठलाही लिक्विड कॉलम नाहीये, त्याच्यामुळे लिक्विड कॉलमचं प्रेशर येणार नाही, फक्त ऍटमॉस्फेरिक प्रेशर येणार आहे. प्लस हाफ रो इंटू इथली व्हेलॉसिटी सपोज व्ही आहे, हाफ रो दॅट इज व्ही स्क्वेअर. आता PATM गेट कॅन्सल, त्याच्यामुळे LHS ला येणार आहे रो GH आणि RHS ला येणार आहे हाफ रो इंटू व्ही स्क्वेअर येणार आहे. रो गेट कॅन्सल अँड देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 2GH येणार आहे आणि व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, अंडर रूट 2GH. So this is the final formula for velocity of efflux. Okay, so velocity of efflux चा फायनल फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट 2GH. ठीक आहे, अंडर रूट 2GH. फिर H म्हणजे काय असणार आहे, हाईट ऑफ दॅट ओरिफिस किंवा डेप्थ ऑफ दॅट ओरिफिस फ्रॉम द सरफेस. म्हणजे किती व्हेलॉसिटी लिक्विड बाहेर पडणार हे कशावर डिपेंड आहे, ओरिफाइस आणि सरफेस यांच्यामधली जी हाईट आहे किंवा ओरिफाइसच्या वर किती हाईट पर्यंत लिक्विड आहे त्याच्यावर काय डिपेंड असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स डिपेंडंट असणार आहे.
लक्षात येत आहे? तर या पद्धतीनं व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्सचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायला सोपा आहे. आता व्ही इज इक्वल टू √2gh हा आणखी कशाचा तरी फॉर्म्युला आहे. ओके, √2gh हा आणखी कशाचा फॉर्म्युला आहे? तर लक्षात घ्या, एखादी बॉडी आपण h हाईट वरून फ्री फॉल केली. फ्री फॉल म्हणजे काय? सोडून दिली, ड्रॉप केली. h हाईट वरून काय केली? ड्रॉप केली. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. h हाईट वरून ड्रॉप केली तर सरफेसला किती व्हेलॉसनं स्ट्राइक होते? √2gh या व्हेलॉसनं स्ट्राइक होते. हे 1D मध्ये तुम्ही स्टडी केलेलं असेल. ओके, एखादी बॉडी h हाईट वरून ड्रॉप केली म्हणजे फ्री फॉल केली, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल, तर सरफेसला स्ट्राइक होताना किती व्हेलॉसनं स्ट्राइक होते? √2gh. त्याचा फॉर्म्युला आणि व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्सचा फॉर्म्युला सेम आहे. ओके, त्याच्यामुळं टॉरिसेलिस जो थेरम आहे त्याचं स्टेटमेंट काय ते बघा. टॉरिसेलिस थेरम याचं स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट इज लाईक दिस, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स किती असतं? तर व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स इज इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ द फ्रीली फॉलिंग बॉडी फ्रॉम सरफेस ऑफ द लिक्विड टू द ओरिफाइस. म्हणजे टॉरिसेलिस थेरम नुसार व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स किती असते? √2gh असते. आणि तीच व्हेलॉसिटी कोणाची आहे? लिक्विड सरफेस पासून ओरिफाइस पर्यंत जेवढी हाईट आहे ना, त्या हाईट मधून फ्री फॉल होणाऱ्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे. लक्षात घ्या. ओके, सो टॉरिसेलिस थेरमचं स्टेटमेंट बघा. काय येणार स्टेटमेंट इथं? velocity of efflux is equal to velocity of freely falling body. बघा, velocity of efflux किती असतं? तर velocity of freely falling body असतं थ्रू किती हाईट? थ्रू हाईट फ्रॉम लिक्विड सरफेस टू ओरिफाइस. ओके, याला टॉरिसेलिस थेरम असं म्हटलं जातं. व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे? तर व्हेलॉसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी असणार आहे. कारण व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्सचा फॉर्म्युला देखील √2gh आहे. व्हेलॉसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडीचा फॉर्म्युला देखील √2gh आहे. त्याच्यामुळे बघा पुन्हा एकदा स्टेटमेंट, व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी थ्रू हाईट. किती हाईट मधून? थ्रू हाईट फ्रॉम लिक्विड सरफेस पासून ओरिफाइस पर्यंतची जी हाईट आहे तेवढ्या हाईट मधून पडणाऱ्या फ्रीली फॉलिंग बॉडीची व्हेलॉसिटी म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स असते. ओके, तर याला म्हटलं जातं टॉरिसेलिस थेरम.